गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत करते. आजचा व्लॉग सकाळी उठल्या उठल्या मी स्टार्ट केलेला आहे आणि मी सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिते तर आणि 5 मिनिट बाल्कनीमध्ये बसते, जेणेकरून मला ते 5 मिनिट ना मला पूर्ण दिवसाची एनर्जी देऊन जातात. सो मी हे कधी स्किप करत नाही, अगदी मला उठायला वेळ झाला तरीसुद्धा. आणि उठल्या उठल्या गरम पाणी पिण्याची सवय मला माझ्या डाएटमुळे लागली. मी डाएटवर असू दे किंवा नसू दे, माझं हे गरम पाण्याची जी हॅबिट आहे ती होऊन गेली आहे मला. मी पिते. डाएटचं माझं असं होतं ना, मी खूप मस्त वेट जे आहे ते लूज करते आणि वेट लूज झाल्यानंतर परत खाते, परत वेट गेन करते. तर मी या सर्कलमध्ये अडकली आहे. कधी मी त्यातून बाहेर पडणार गॉड नोज. आणखी एक गोष्ट, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुमच्यासमोर हा ब्लॉग आला असेल तर मी डेली ब्लॉग्स बनवायचं ठरवलेलं आहे. मी 100 डेजचं चॅलेंज घेतलेलं आहे. मी रोज एक ब्लॉग 100 डेजपर्यंत टाकेन, त्यानंतर आपोआप मला सवय होऊन जाईल. सो तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ब्लॉग्स आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट करून पण मला सांगा. त्यानंतर मी किचनमध्ये आले. माझं असं काही नाही आहे की अंघोळ केल्याशिवाय किचनमध्ये यायचं नाही वगैरे, असं बऱ्याच जणांच्यात आहे. मी बऱ्याच जणींच्या ब्लॉग्समध्ये पण बघितलेलं आहे. बट माझ्या घरी असं काही नाही आहे. न अंघोळ करता मीही जाऊ शकते. तुम्ही माझ्या घरी आलात कधी तर तुम्हीही जाऊ शकता, नो इश्यूज. सकाळी उठल्यानंतर कट्टा जो आहे गॅस नॉर्मली मी पुसून घेते वरवर. आदल्या रात्री म्हणजे झोपताना व्यवस्थित सगळं क्लीन करून ठेवलेलं असतं, पण तरी पण एकदा सुरुवात करायच्या आधी किचनमध्ये काहीही बनवायला मी कट्टा एकदा वरवर हात मारून घेते त्याला. म्हणजे काही जर किडा मुंगी झुरळ फिरलं असेल रात्री तर ते काही आपल्याला म्हणजे घाण तशी राहणार नाही कट्ट्यावर. आणि तुम्हाला ते मॉम्स किचनचा बोर्ड इथून दिसतोय का, जो मी 3 साखरेचे, कॉफीचं आणि चहाचं जे डब्बा आहे त्याच्यावरती ठेवलेलं मॉम्स असं फक्त दिसतंय. तर ते ना माझ्या टाईल्सना ते चिपकतच नाही आहे. लावलं की ते खाली पडतं. ते 2 वे टेप असतं त्याने पण नाही चिपकत आहे. आणि टाईल्सच्या वरती म्हटलं तर पूर्ण वरती जातं, ते दिसणारच नाही कोणाला. तर मी तिकडे ठेवून दिलं. तर ते असं चिकटवायचं काही तुमच्याकडे सोल्युशन असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथे मी रेड राईस अभिषेकने आणला होता, तो फर्मेंट करायला ठेवलेला आहे कारण मला कंजी बनवायची आहे. कंजीची रेसिपी तुम्ही बघितली असेल, खूप व्हायरल झाली होती इंस्टाग्रामवर. सोबतच इथे नाचणी पण भिजवायला ठेवली आहे. या नाचणीचं अभिषेक एक मिठाई बनवतो, सो ते आज बनवणार आहे तो, म्हणून ती पण भिजवायला रात्रभर भिजवून ठेवलेली आहे मी. त्यानंतर मी इथं मुलांचा टिफिन जो आहे तो बनवून घेते. अकिराला सकाळी 8:45ला घरातून बाहेर पडावं लागतं आणि त्यामुळे मग टिफिन जो आहे तो सकाळीच होतो. तिच्या स्कूलमध्ये, अकिराच्या स्कूलमध्ये फक्त आणि फक्त हेल्दी टिफिनच लागतो. युद्धवीरच्या स्कूलमध्ये बिस्किट, चॉकलेट्स चालतात, पण अकिराच्या स्कूलमध्ये नाही चालत. सध्या त्यांच्या दोघांचे स्कूल्स हे वेगळे वेगळे आहेत. नेक्स्ट इयर दोघांचे स्कूल्स एकच होणार आहेत. युद्धवीरला मी अकिराच्या स्कूलमध्ये नाही टाकलं यावर्षी, कारण आत्ता मी फक्त हे एक्सपेक्ट करते की त्याला सवय लागेल 1-2-3 तास जाण्याची. त्याच्यासाठी मी नर्सरीला टाकलंय. बाकी माझे त्याच्याकडून आत्ता किंवा स्कूलकडूनही काही एक्सपेक्टेशन्स नाही आहेत. तर आज पण मी चीज पराठाच देते कारण अकिराची डिमांड होती. काल पण तिने संध्याकाळी खाल्लं होतं आणि आत्ता पण तिला टिफिनला चीज पराठाच पाहिजे, तर दोघांना मी तेच देते. युजली मी हे जे आहे ब्रेकफास्ट जो आहे तो हाच करते आमच्यासाठी, पण आज ती कंजी बनवायची होती अभिषेकनी, ते सांगितलं होतं, त्यामुळे आमच्यासाठी ब्रेकफास्टमध्ये चीज पराठा नाही बनणार आहे. ते 2-2, 3-3 वेळा करायला नको वाटतं, पण वन्स इन अ वाईल ठीक आहे, आपण करू शकतो, प्रत्येकाचं वेगळं. सोबतच मी दूध गरम करायला ठेवलं आहे कारण अकिरा स्कूलमध्ये जाताना दूध पिऊन जाते, कारण स्कूलमध्ये गेल्यानंतर 45 मिनिट्सनीच तिचं लंच ब्रेक जो आहे किंवा टिफिन ब्रेक जो आहे तो होतो. सो आत्ता ती दूध पिऊन जाते आणि तिथे मग 45 मिनिट्सनी जो हेवी ब्रेकफास्ट जो मी दिला आहे किंवा टिफिन दिला आहे तो ती खाते. मी नेहमीच मुलांना असे फॅन्सी टिफिन देत नाही. कधी मी एक दिवस फॅन्सी देते, एक दिवस मी त्यांना नॉर्मल, जसं की आज चीज पराठा दिला किंवा मग पोहे देईन, उपमा देईल, हे सगळं करते.
सगळं झाल्यानंतर अकिराला उठवलं, तिला दूध प्यायला दिलं आणि मी गेले अंघोळ करायला. अकिराचं ब्रश आणि दूध होईपर्यंत माझी अंघोळ झाली. आता मी तिचं टिफिन वगैरे बॅगमध्ये ठेवते. मीनवाईल युद्धवीर पण उठला. त्याला पण मला घेऊन जावं लागतं अकिराला सोडायला. जरी पप्पा घरी असतील तरी तो नाही बसू शकत एकटा, कारण अभिषेक झोपलेला असतो या टाईमला. आणि त्याने ना हे ब्लॉक्सचे जे जे ब्लॉक्स आणलेत आम्ही, तर ते घेऊनच त्याला यायचं आहे. आणि तो आला माझ्यासोबत, ती पिशवी घेऊन तो अकिराला सोडायला आला. अकिराचे जे केस आहेत ते खूप मोठे आहेत. पर्सनली मला अकिराचे केस मोठे ठेवायचे नव्हते कधीच, आत्ताही नाही ठेवायचेत. जर माझ्या हातात असतं तर मी आत्ता स्वतः कट करून टाकले असते. कारण याचा प्रॉब्लेम हा आहे ना की सकाळी मला ते मेंटेन करणं खूप डिफिकल्ट जातं. ऑलमोस्ट मला 15 मिनटं तिच्या केसांसाठी द्यावे लागतात, ते कोंब करणं आणि ते. आणि मी स्कूल असलं की खूप जास्त इरिटेटिंग होतं हे सगळं. तिला पण त्रासदायक होतं. काल संध्याकाळी मी तिचे केस विंचरले नव्हते, मी कंटाळा केला होता, तर तिला पण ते इरिटेटिंग झालं की ते गुंतले वगैरे. पण पप्पांना, म्हणजे तिच्या पप्पांना केस तिचे वाढवायचे आहेत. आणि ते कशासाठी वाढवायचे आहेत हे पण मला माहिती आहे, कारण त्याला स्वतःला यातलं काही करायला लागत नाही. सकाळी उठून हाल माझे होतात म्हणून त्याला वाढवायचे आहेत. आणि त्यानं त्याच्या बहिणींचे पण नेहमी मोठे मोठेच केस बघितले, सो त्याला आवडतात. तो मला बोलतो केस वाढव वगैरे, मला त्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. मला छोटे केस आवडतात, मी तेवढेच ठेवते. आणि आता अकिराला मी इथं रेडी करेन, बिचारीला खूपच दुखतंय. तिला मी रेडी करेन आणि आता घेऊन जाईन तिला सोडायला. विरूनी पावडर घेतली आणि ती लावतोय स्वतःच्या चेहऱ्याला. अकिराला रेडी करणं इज व्हेरी सिम्पल, बट युद्धवीरला रेडी करणं इज व्हेरी डिफिकल्ट. आय गेस सगळेच बॉयज असे असतात आणि सगळ्याच गर्ल्स अशा क्यूट छान ऐकणाऱ्या असतात. युद्धवीर थोडा हायपर ॲक्टिव्ह आहे. तुम्हाला जेव्हा मी पूर्ण ब्लॉग त्याच्यावर आणि अकिरावर बनवेन ना, त्यांचं रुटीन असेल काय, तर त्यावेळेला तुम्हाला ते लक्षात येईल. खूप हायपर ॲक्टिव्ह आहे. तर आता आम्ही निघालो आहे अकिराला सोडायला. या ब्लॉगमध्ये मोस्टली मी तुम्हाला सारखी दरवाजातून जाते आणि येते हेच दिसेल, कारण मी माझं मॉर्निंग रुटीन ते पण वीकडेजचं शेअर करते. तर आम्ही फक्त जातो आणि येतो इतकंच तुम्हाला दिसेल. पूर्ण दिवसामध्ये माझ्या खूप फेऱ्या होतात. फुल डे ब्लॉग मी शूट करेन, त्यावेळी तुम्ही मोजा आणि मला सांगा की मी किती वेळा जाते आणि किती वेळा येते. दीदीला आम्ही सोडलं स्कूलमध्ये आणि युद्धवीर आणि आम्ही आलो. हा जो टॉप आहे ना, हा मी माझ्या बड्डेला घेतला होता. ॲक्च्युली बड्डेला असे टॉप वगैरे कोणी घालत नाही, बट त्यावेळी नवरात्री येणार होती, सो मी विचार केला की चला नवरात्रीमध्ये एक दिवस आपल्याला हा यूज करायला होईल आणि म्हणून घेतला होता. पण खरंच खूप छान आहे. डेली वेअरला हा टॉप खूपच छान आहे, मला आवडतो. घरी आले त्यानंतर ललिता, म्हणजे माझी जी मेड आहे ती आलेली असते. ती सगळं क्लिनिंग वगैरे, म्हणजे झाडू आणि पोछा एवढंच ती करते. तर ते ती करत असताना अकिराला सोडून आल्यानंतर युद्धवीरला सोडेपर्यंत माझ्याकडे 45 मिनिट्स असतात. त्या 45 मिनिट्समध्ये मी काही छोटी मोठी कामं करून घेते, जसं की हे डायनिंग टेबल क्लीन करणं, किंवा रोजच्या रोज ज्या ठिकाणी आपल्याला कॉलिननी पुसायला पाहिजे किंवा नॉर्मल फडका मारायला पाहिजे, त्या सगळ्या बेसिक गोष्टी मी या वेळामध्ये करून घेते. म्हणजे त्याच्यावरती जी घाण असेल ती पण निघून जाते, प्लस खाली पडलेली घाण पण ललिता साफ करून घेते लगेच. तर मी खूप काही माझं घर असं चकचकीत ठेवत वगैरे नाही, कारण मला ते जमत पण नाही 2 मुलांच्यातून एवढं सगळं एकटीनं मॅनेज करणं. पण ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या मी नक्की करते, जसं की रोजच्या रोज डायनिंग टेबल पुसणं किंवा TV पुसणं. ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या मी करते, कारण मग मला तो लोड होत नाही एकच दिवशी आठवड्याचा. माझं जे TV युनिट आहे ना, ते आम्ही बनवून घेतलेलं आहे, ते मला रेग्युलर पुसायला होत नाही, कारण त्यावरती सगळे अभिषेकचे अवॉर्ड्स ठेवलेले आहेत. सो एव्हरी अवॉर्ड एव्हरी डे काढणं आणि पुसणं पॉसिबल नाही होत. आता मी कॉलिन आत्तापर्यंत वापरायची नाही. मी नॉर्मल पाणी जे असतं त्यामध्ये तो कपडा भिजवायची आणि पुसून काढायची. पण यावेळी डीमार्टमधून मी कॉलिन मागवलं, तर ते युद्धवीरला वाटते काहीतरी नवीन, तर तो माझ्या मागं लागला की मी स्प्रे करतो आणि तू पुसून घे. आणि युद्धवीरची एक गोष्ट आहे, म्हणजे अकिरा आणि युद्धवीर यांच्यामध्ये हा डिफरन्स आहे की मी कुठलंही काम करत असेल, युद्धवीरला येऊन मला हेल्प करायची असते. अकिरा अगदी वेगळी आहे. तिला पप्पांसोबत टाइमपास करायचा असतो किंवा पप्पा एखादं काम करत असतील तर तिकडे तिला त्यांच्यासोबत राहायचं असतं. आता आजच्याच व्लॉगमध्ये मी दाखवलेलं नाही आहे, कारण दुपारी अभिषेकनी ती जी मिठाई नाचणीची बनवली होती, तर ती मिठाई जेव्हा अभिषेक बनवत होता त्याला ऑलमोस्ट 2-2.5 तास लागले. तर तेवढा वेळ ती किचनमध्ये होती आणि रात्री मला सांगितलं पण, जेव्हा मी टेस्ट केलं त्यावेळी तिने मला सांगितलं पण की मम्मा मी आणि पप्पानी बनवले. तर हा डिफरन्स आहे. आणि आय गेस हे सगळीकडे असंच असतं, बॉईज हे मम्माच्या क्लोज असतात आणि गर्ल्स जे असतात ते वडिलांच्या त्याच्या क्लोज असतात.
आता ललिता जी आहे ती फरशी पुसेल लिव्हिंग रूममधली. आता मात्र मी एक 5 ते 7 मिनटासाठी शांत बसते आणि रील्स बघते कॉमेडीवाल्या. कारण मला आता कंटाळा आलेला असतो. सकाळी मी उठते 6:30 पावणे 7 वाजता. तेव्हापासून मी जी उभी असते म्हणजे कामात असते ते आत्तापर्यंत ऑलमोस्ट पावणे 10पर्यंत मी कामातच असते. तर आता मी 5-10 मिनिट बसते तिचं पूर्ण पुसून ते सुकेपर्यंत आणि मी मस्त रील्स ज्या आहेत त्या एन्जॉय करते. ओके, आता वेळ झालेली आहे दुसऱ्यांदा खाली जायची, युद्धवीरला सोडायची. अकिरा रेडी होताना तुम्ही बघितलं. आता याचं बघा काय चाललंय. याला अगदी हाताला ओढून फरफटून आणावं लागतं. आम्ही बाहेर जातो ना तेव्हा पण हा असाच वागतो आणि मग त्याला मी अशी ओढते वगैरे. तर काही वेळेला मलाच लाज वाटते की लोक काय समजत असतील की या मुलाची सावत्राई वगैरे आहे की काय. पण त्याशिवाय तो ऐकतच नाही, म्हणजे त्याला काही करूच नाही शकत. आता सुद्धा त्याची बॅग मी घ्यायची, बॉटल तो आपटत 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 सगळीकडं फिरणार. अशा त्यानं जवळजवळ ना 5 ते 6, ही 6वी का 7वी बॉटल आहे. टीचर पण विचारत होत्या नेमक्या किती बॉटल्स ह्याच्या, हा करतो काय बॉटल्सनी. आणि आता बाहेर पण तुम्हाला दिसत असेल हेच सगळं तो करत असतो कंटिन्युअस. आता मी युद्धवीरला सोडून आली आहे, कारण ते कट टू कट शॉर्ट्स आहेत, तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होईल. पण युद्धवीरला सोडून आले. येताना मी ताक आणि दही दोन्ही घेऊन आले. कसं होतं, ज्या वेळेला मी युद्धवीरला सोडून येते ना तर त्यावेळेला मी ह्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात, एखाद्या दिवशी भाजी संपली असते तर ती पण मी याच वेळेला घेऊन येते. आता मी परत चालली आहे तिसऱ्यांदा खाली नवाबला घेऊन. आता दोन्ही मुलांचं झालेलं आहे काम, आता तिसऱ्याला घेऊन जायचंय. पूजा जी आहे ती मी थोडीशी उशिरा करते, कारण नवाबला फिरवून आणणं माझी प्रायोरिटी असते. कारण ऑलरेडी 10 वाजेपर्यंत त्यानं कंट्रोल केलेलं असतं सगळं. सो आता फटाफट मी त्याला पहिल्यांदा फिरवायला नेते. आणि नवाबचं असं काय नाही, आता त्याला 1 तासाने जरी मी घेऊन गेले ना परत, तरी त्याची अशीच एक्साइटमेंट असणार आहे. म्हणजे असं नाही की त्याला मी खूप वेळाने नेते म्हणून तो असा आहे की काय. ओके, तर आता मी हेडफोन विसरले होते. या वेळेत मी हेडफोन माझा घेऊनच जाते आणि मी माझ्या मम्मीशी बोलते. ऑलमोस्ट नवाबला फिरवायला मला हाफ ॲन आवर जातो. म्हणजे माझं वॉक पण तेवढं होतं हाफ ॲन आवरचं, जे माझं गोल आहेच हाफ ॲन आवर. कधी मला लवकर जर मी गेले एखाद दिवशी तर 45 मिनिट्स. तर त्यावेळेत मी माझ्या मम्मीशी फोनवर बोलून घेते. आल्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुतले आणि पूजा करून घेतली. पूजेमध्ये मी असं खूप काही वेगळं करत नाही. नॉर्मली देव धुते नॉर्मल पाण्याने आणि फुलं वगैरे चेंज करते, दॅट्स इट. आता आणखी एक या रुटीनमध्ये नवीन काम ॲड झालं ते म्हणजे एडिटिंग जे आहे ते मी रात्री करून ठेवते पूर्ण. पण व्हॉइस ओव्हरसाठी मला सकाळचाच वेळ बरा वाटतो, कारण यावेळेला कोणी नसतं घरामध्ये आणि शांत असतं. सो व्हॉइस ओव्हर जो आहे तो चांगला होतो. आणि मला ना असं वीरू असेल, अकिरा असेल, कोणीतरी असेल तर मग मला विसरायला पण होतं की मला काय बोलायचं आहे ते. तर इथे व्हॉइस ओव्हर देते. पण आत्ता मला आज हा व्लॉग शूट करताना एक गोष्ट लक्षात आली की मला लवकर उठायला लागणार आहे. कारण जर मी लवकर नाही उठले तर मला खूप वेळ लागणार आहे सगळ्या गोष्टींसाठी. ऑब्व्हियस आहे, शूट करायचं म्हणजे काम हे वाढणारच आहे. त्यानंतर व्हॉइस ओव्हर दिला, एडिटिंग व्यवस्थित झालं आणि किचनमध्ये आले. जी कंजी मी बोलले होते ना, तर ती आर माधवनची फेवरेट डिश आहे ही बाय द वे. ते कंजी जी आहे ती बनवली. ही ब्रेकफास्टमध्ये अभिषेकला पाहिजे होती. मी एवढी काही त्याची फॅन नव्हते, पण आज मला माझ्या स्वतःच्याच हाताची पप्पी घ्यावीशी वाटली, कारण खूप सुंदर झालेलं होतं. ॲक्च्युअलमध्ये हे जे आहे ते छान आहे, पण थंडीमध्ये नाही, उन्हाळ्यामध्ये खाण्यासारखी ही गोष्ट आहे, कारण त्याच्यामध्ये दही वगैरे आहे. त्यानंतर लंच जो आहे तो प्रिपेअर करून घेतला. आज मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल ती छोटी मेथी जी आहे ती मी साफ करून ठेवली होती. तर तेच लंचमध्ये मी आज बनवते. सोबतच मी एक सिरियल पण बघते आणि मी मास्टर शेफ पण हल्ली लास्ट इयरचं बघितलं नव्हतं, ते पण मी बघायला सुरू केलं. पण संध्याकाळी ते TV वर मी बघते आणि इथे मग करून घेते आता भाजी जी आहे ती. तर लंच वगैरे झाला आणि फक्त आता 2 भाकऱ्या करायच्यात, त्या मी गरमागरम करेल. चपाती किंवा नाचणीची घावणं असतील ती मी आधी करून ठेवते, पण भाकरी वगैरे तर मी गरमागरम करेन जेवायच्या वेळेला, अगदी तव्यातली ताटात घेईन. आता मी बेडरूम जी आहे ती क्लीन करेन. ललिता सगळं साफ करून गेलेली असते. युजली जेव्हा अभिषेक घरी नसतो त्यावेळेला हे सगळं सकाळीच होतं. म्हणजे अकिराला आम्ही सोडून येतो त्यावेळेला मग मी हे सगळं बेड क्लीन करते. पण अभिषेक जेव्हा घरी असतो त्यावेळी मात्र हे थोडंसं लेट होतं, कारण त्याला उठायला 10, 10:30, 11 होतात. घरी असतो तेव्हा तो लेट उठतो. तर त्यावेळेला मी हे जे आहे ते करते. आणि एकदा माझं असं आहे ना की किचन आणि बेडरूम क्लीन झाली की मला अख्खं घर स्वच्छ वाटायला लागतं. तर तेच आहे. आणि आत्ता वाजतायत काहीतरी 11:30, 11:45. अभिषेक नाही आहे, आत्ता बाहेर गेलाय तो, आणि मी एकटीच आहे आत्ता घरामध्ये. तर हे होतं माझं आजचं मॉर्निंग, हेक्टिकवालं मॉर्निंग रुटीन. आणि व्हेरी करतं ते प्रत्येक वेळेला. कधी
हेच असतं, कधी आणखी काही असतं, कारण आपण मशीन नाही आहे त्याच गोष्टी करायला. पण मोस्टली गोष्टी सेम असतात, टाईम वगैरे चेंज होतो आणि एवढं हेक्टिक आहे. मी फुल डे व्लॉगमध्ये नक्की दाखवेन की मी किती वेळा येते आणि किती वेळा जाते ते खाली. एनिवेज, तर हा होता आजचा व्लॉग. आय नो थोडासा मोठा झाला आहे. तुम्ही आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटेन पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.